गेल्या दशकभरात धाडसी सुधारणा करत धोरण लकवा संपुष्टात आणल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी गुंतवणूकदारांच्या मनात अतूट विश्वास निर्माण झाला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं। आज मुंबईत फायनान्शियल एक्सप्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते। जगभरातील विश्लेषक भारताची विकासगाथा अधोरेखित करत आहेत, असं ते म्हणाले। आज अनेक विकसित देश 1 ते 2% विकास दराने वाटचाल करत आहेत, मात्र भारत 7 ते 8% विकास दराने पुढे जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। देशाच्या थेट परकीय गुंतवणुकीत 14% वाढ कायम राहिली आहे। अनेक विकसित देश आर्थिक संकटांचा सामना करत असताना आणि देश कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असताना भारत हा एकमेव देश आहे ज्याने आपली विकासगाथा कायम ठेवली, असं ते म्हणाले। इलेक्ट्रिक व्हीकल, बैटरी, ग्रीन ग्रोथ, ग्रीन हाइड्रोजन, स्पेस सेक्टर, फिनटेक सेक्टर, सेमीकंडक्टर मैन्युफैक्चरिंग और पिछड़े हुए थे डिफेंस में, कोई इमर्जिंग सेक्टर नहीं है मगर डिफेंस मैन्युफैक्चरिंग। ये सभी सेक्टर आने वाले दिनों में भारत की ग्रोथ स्टोरी को स्ट्रेंथ देने वाले हैं और ग्रीन ग्रोथ स्ट्रेटेजी जो हमारी है वो आने वाले दिनों में हमारी इकोनॉमी का बहुत बड़ा हिस्सा बनने वाली है। मित्रों, केवल बैंकिंग सेक्टर में नहीं, हर सेक्टर के अंदर हमने रिफॉर्म किए। पॉलिसी पैरालिसिस वाली सरकार 10 साल तक चली थी। मनमोहन सिंह जी की सरकार में मैं तो कहूंगा, क्योंकि मैं उस वक्त ऑपोजिशन में था, मगर पूरी दुनिया कहती थी कि ये सरकार को नीति बनाने के बारे में लकवा हो गया है, पॉलिसी पैरालिसिस हो गया है। इससे पॉलिसी ड्रिवन स्टेट भारत को हमने बनाया और ये लॉन्ग टर्म पॉलिसियों के आधार के मजबूत पिलर पर भारत के अर्थतंत्र को आगे बढ़ाने के लिए हम आगे बढ़े हैं। भारताच्या बँकिंग क्षेत्रानं आता व्याप्ती वाढवण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे। आपल्या बँकांना जगातील पहिल्या 10 बँकांमध्ये स्थान मिळावं, यासाठी काम केलं पाहिजे, यावर शाह यांनी भर दिला। डिजिटल पायाभूत क्षेत्रात दशकभरात झालेल्या सुधारणांचा फायदा बँकिंग आणि आर्थिक क्षेत्राला झाला आहे, असंही त्यांनी नमूद केलं। MSME क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे, हे देखील त्यांनी अधोरेखित केलं। जगात जी क्षेत्र भविष्यात आघाडीवर येणार आहेत त्या सगळ्या क्षेत्रावर मेक इन इंडिया 2 मध्ये काम सुरू आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते।